गे मनवा, तुला काय आता इनकमिंग कॉल साठी पण पैसे पडतात की काय? म्हणजे मी तुला कालपासून आज सकाळपासून फोन ट्राय करते, तू फोन उचलत का नाहीयेस? मी जरा बिझी होते. मस्त विसरलीस तू या मैत्रिणीला. अगं निदान फायनल एक्झाम तरी होऊ द्यायची. काय काम आहे बोल ना. काम होतं ते झालं, पण तू बोल. तू काय शाहरुखने तर सलमानची फिल्म करायला घेतलीस की काय? काम आहे ते बोल म्हणे. एवढी कशात तू बिझी झालीयस? परी धवलची आजी ऍडमिट आहे, ऑपरेशन करायला सांगितलं आणि ऑपरेशन साठी 2 लाख खर्च सांगितलाय. तेच पैसे जमवण्याच्या गडबडीत होतो. गडबड म्हणजे? परी अगं एवढी मोठी रक्कम अशी कशी उभी करणार? वाह धन्य आहे. नाही आता ना फोनवर बोलतेय म्हणून, समोर असते ना तर तुमच्या पायाच पडले असते. नाही पण ते देव अक्कल वाटत होता तेव्हा तुम्ही चाळण घेऊन गेला होतात का मला सांगा बरं. मला एक फोन नाही करता आला तुम्हाला साधा. ती सायली नव्हती का तिथे? तिचं काय? ती नेहमी माझ्या दादाला बोलत असते ना की माझा दादा ट्रक घेऊन येतो, टेम्पो घेऊन येतो. मग यावेळेस सुद्धा माझा दादा आला असता पैसे घेऊन, पण नाही. घालून पाडून बोलायच्या वेळेस बरी त्या धवलला आठवण येते आणि अशा वेळेस मदतीच्या वेळेस तुम्हाला परीची आठवण नाही येत का? अगं ते डोक्यातच नाही आलं आमच्या. तेच ना, डोक्यात येण्यासाठी आधी मनात असावं लागतं. परीनं तुमच्या मनातच नाहीये. आता जर आजीला काही झालं. परी आजींचं आत ऑपरेशन चालू आहे, पैशांची व्यवस्था झालीये. हे बरं, चुका तुम्ही करा आणि वर तुम्हालाच ओरडता. मला ऐकायला सांग. परी आता अति होतोय, फोन ठेव तू. मनवा हे बघ माझं ऐकून घे. तुम्ही तुला सांगते फोन ठेव. हॅलो मनवा, सॉरी माझा आवाज वाढला जरा. इट्स ओके, पॅनिक होऊ नकोस. आजींच्या ऑपरेशनच्या टेन्शनमुळे. तू नक्की कधी सांगणार आहेस? रोज तुम्हाला हेच सांगतोय की मी आज सांगेन म्हणून. आज नक्की सांगतो. आज नाही, आता सांगायचंय तुला. परी तू समजून घे ना मला. अरे पण तुझा प्रॉब्लेम काय आहे? ऍक्च्युली जुही म्हणते आता इतक्यात नको सांगायला. मग तू ठरवलं काय? साखरपुडा माझ्या सोबत आणि लग्न तिच्या सोबत करणार आहेस का? ऑप्शन तसा. तू काय वेडा झालायस का? बघ तुला सांगून ठेवते, तू लवकरात लवकर तुझ्या घरी सांग, नाहीतर मी माझ्या घरी सांगीन. कुणाला काय सांगायचंय? अजिबात त्रास नाही देणार आता तुला. रवान माहिती मोठं नाही अगं, तुझी शपथ खरं बोलतोय आपण, तुझी शपथ. खरं सांगतस? मग माझा एक ऐकशील? बोल ना. ह्या बघ, आज जरी मी बरा झालाय ना तरी माका आता माझं भरोसा वाटणार नाही रे. आजी असं काय बोलताय? तुम्ही एकदम ठणठणीत बऱ्या झालात. ओगे बाय माझे. खरा आता मी बरा असय, पण आता माझं काय भरोसा नाही ना. एकदा वर जाऊन हात लावून इलय, आता कधी जाईन सांगू घेऊचा नाही. म्हणून सांगते, माझी एक इच्छा पुरी करशील? करेन ना आजी, करेन. तू फक्त बोल, तुझ्यासाठी काय पण करीन आपण. तुमका दोघांका मका एकत्र बघूचा. काय? होय गो, तूच हे का सांभाळू शकशील बाय? करशील मारे माझ्यासाठी एवढा? जॅम
चॅम्प शांत हो. असा कसा शांत हो मनवा, कसा शांत हो? काय नवीन आहे हिचं आता? आपण हिचा जीव वाचवण्यासाठी करतोय आणि ही आपल्या जीवावर उठली. लग्न लग्न हे खायची गोष्ट आहे काय लग्न? हे बघ धवल, अरे आत्ताच तिचं ऑपरेशन झालंय आणि अशा सिच्युएशन मध्ये तिला असं वाटणं खूप नॅचरल आहे. काय नॅचरल आहे नीरव? आपलं आणि मनवाचं लग्न हे नॅचरल नाही ना, पण ते आपल्या मनात तिच्याविषयी असा कधीच विचार आला नाही. अरे फ्रेंड आहे ती आपली. अरे पण आजींनी तसा विचार केलाय ना. तो तर तिने तुला बघितल्यापासूनच केलाय. काय? मग काय, त्या साहेबाच्या मॅटर मध्ये तू आपल्याला मदत केलीस ना, तेव्हापासून तर शिक्का लावलाय तुझ्यावर सून म्हणून. त्यात तू घरी यायचीस तेव्हा स्वयंपाकाला भात वाढ हे वाढ त्याला मदत पण करायचीस. चॅम्प हे सगळं तुम्हाला आधी का नाही सांगितलंस? आपण काहीतरी केलं असतं ना. तर मला काय माहिती आजी एवढी सिरियस होणार आहे ते. मागे आमच्या चाळीतली ती स्वाती, तिच्या नावानी पण आपल्याला ओलायची. ती स्वाती त्या पप्पू बांधवाल्याबरोबर पळून गेली. मला वाटलं ह्या धक्क्याने तरी आजी सावरली असेल आणि पुढे काही सिरियसली घेणार नाही. पण धवल ते सोड, आता पुढे काय करायचं त्याचा विचार करा. त्याचा कसला विचार करायचा? हा, आपण तिला खरं खरं जाऊन सांगणार आहे. एक मिनिट, काय खरं सांगणार आहेस तू? काय म्हणजे? अगं आपल्यात काय नाही हे. चॅम्प, आपल्यात काही आहे म्हणून ते आपल्याला लग्न करा म्हणत नाहीयेत. त्यांच्या मनात तसं काही आहे म्हणून त्या म्हणताय. ते काय पण असू दे ग, उद्या तिच्या मनातील आपल्याला पंतप्रधान बनायचंय, मग आपण तिला पंतप्रधान बनवायचं? ते काही नाही, मी आजीला खरं खरं जाऊन सांगणार. चॅम्प, हे बघ, तू असं काही करणार नाहीयेस. डॉक्टरांनी काय सांगितलंय आठवतंय ना? आजींना कुठलाही मानसिक धक्का बसता कामा नाहीये. पण मनवा, त्या नादात आपण तुझं आयुष्य धक्क्याला का लावायचं? काही आयुष्य धक्क्याला वगैरे लागत नाही. हे बघ, आता आजींची तब्येत बरी होणं जास्त महत्वाचं आहे. मला असं वाटतंय की सध्या आपण त्यांना हो म्हणून सांगूया. काय हो? अगं मनवा, आणि आजी उद्या तुझ्या घरच्यांना बोलून घे असं म्हणाली तर? अरे धवल, तिच्या घरच्यांना बोलवायला तिचे घरचे कुठे इथे? एक्झॅक्टली, मम्मा डॅडा US ला आहेत ना. ते परत येईपर्यंत आपण सांभाळू ना सिच्युएशन. आणि एकदा का ते परत आले की आपण काहीतरी कारण सांगून लग्न कॅन्सल करूया. श्याम, अरे तोपर्यंत आजींची तब्येत पण बरी झालेली असेल. जुगाड करत बसून सगळा प्रॉब्लेम होऊन बसला यार इथे. अरे धवल, पण तिला ओके ना, मग तुला काय प्रॉब्लेम आहे? अरे आपल्याला काय नाही, तिलाच प्रॉब्लेम होणार आहे पुढे. उद्या समजा माझं आणि मनवाचं जुळलं असं पसरलं तर? ते जे काही होईल ते आपण हँडल करूया. पण अगं चॅम्प, हे बघ, सध्या आजी जास्त महत्वाची. अरे ती बरी होईपर्यंत आपल्याला काही दिवस तरी तिच्या कलाने घ्यावं लागणार आहे. काय वाटतं नीरव तुला? हा धवल, ती बरोबर म्हणते. हे बघ, आजीची तब्येत बरी होईपर्यंत ना तुम्हाला एकत्र येण्याचं नाटक करावंच लागेल. ठीक आहे, आता काय चढूया भोवल्यावर. मनवाच्या आई बाबांचा काय पत्ता नाही आणि तू इथे साखरपुड्याची तारीख, भज्जी, साखर पुडा असं सगळं तयार करून ठेवलंस. मी मनवाच्या वडिलांका फोन केलेले. काय सांगते? मी लगेच त्यांना गुड न्यूज दिलं आणि तुमच्या लग्नाविषयी विचारून घेतले. मग काय, त्यांनी लगेच होकार देऊन टाकल्यानी. काय? मनवाचे बाबा हो म्हणाले?